ऍक्शन. ते सुद्धा मला असंच दिसतंय की भाजपमुळे तुम्हाला एकत्र यावं लागतं. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे की पुढे सुद्धा त्याच्यामध्ये असं नाही झालं साहिलजी. मला त्यांचा फोन आला, आमचं त्यांचं जमत नाही, आपण एकत्र यायचं का. छत्तीसगडला डॉक्टर अमोल कोल्हे, मी, रोहित आम्ही बसलो. टेम्पररी जुळलंय की आता पुढची बोलणी पण सुरू झाली आहे? आता सध्या तरी असं व्हावं असं आहे. आम्ही बदला घेणार. बदला नाही, आता सुरुवात तुम्ही केली. मी सांगत होतो की चूक झाली आमची, म्हणून नाही घ्यायला पाहिजे होता अजितदादाला. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हे स्टेटमेंट करतात आणि त्यांच्या वरिष्ठांना याच्याबद्दल काहीच कल्पना नसते, असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा दादा तुम्ही माझाच मुद्दा पुढे घेऊन जा. ऐका ऐका, आणि तुम्ही खूप सॉफ्ट झाला. मी सॉफ्ट झालोय, मी हार्ड व्हायला पाहिजे. असलं काही केलं तर माझा पक्ष. दादांच्या बाबतीत कोर्स करेक्शन का नाही दिसत? पार्थ पवारांवरती आरोप लावले. देणाऱ्यांनी दिली कशी, घेतल्याने घेतली कशी, हा एक गहन प्रश्न आहे. स्टॅम्प ड्युटी आता नोटीस काढली, त्याचं काय होणार आता पुढे? तुम्हाला सतत टार्गेट केलं जातं. अजित पवार इज अ सॉफ्ट टार्गेट. तर तुम्ही तिथं संपूर्ण जा. पवारांनी बघावं त्यांच्या लिस्टमध्ये किती गुंडपुंडांच्या घरातले लोक घेतलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात काँग्रेसमधलेच लोक उठाव करायचे. सांगतो, बाडगी लोक जी असतात ना, बाडगा लोकांना तर अजिबात आवडत नाही, पण लोक म्हणतात सगळे एकाच माळ्याचे मणी. एवढी गोंधळाची परिस्थिती तर कमीत कमी महाराष्ट्रामध्ये नव्हती. मला एकट्याला वाटून काय हवे, तर सगळ्यांनी ठरवलं तर ते घडू शकेल. सुप्रिया सुळे काय केंद्रात मंत्री होणार, तुम्ही तोपर्यंत एकत्र येऊन जाणार वगैरे वगैरे.